आजच्या या एक्सेलच्या सेशनमध्ये आपण डाटा व्हॅलिडेशन आणि व्हीलुकअप दोघांचा आपण वापर आज शिकणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, डाटा व्हॅलिडेशन सेट करायचं आहे. त्यासाठी नेम या रकमेवर डाटा व्हॅलिडेशन सेट करण्यासाठी नेमच्या खाली क्लिक करायचं आहे, डाटावर जायचं आहे, डाटा व्हॅलिडेशनवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी लिस्ट पर्याय निवडायचा आहे. त्या ठिकाणी सोर्समध्ये आपल्याला पूर्ण त्या नेमच्या कॉलमला पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी नेमचा कॉलम आपण सिलेक्ट केला असा आणि याला ओके करायचं आहे. ओके केले हे असं या ठिकाणी हा ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्याला आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मराठी या सेलवर क्लिक करायचं आहे, इक्वल टू लिहायचं आहे, VLOOK व्हीलुकअप असं लिहायचं आहे. व्हीलुकअप व्हॅल्यू जी आहे आपली ही नेमची आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे, सेलवर क्लिक करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. टेबल ॲरेज व्हॅल्यू जी आहे आपलं पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे. हा पूर्ण टेबल सिलेक्ट केला आपण अशा प्रकारे, कॉमा द्यायचा आहे. या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपले कॉलम नंबर लिहायचे आहेत. या ठिकाणी दुसरा कॉलम, कॉमा तिसरा कॉलम, कॉमा चौथा कॉलम, पाचवा कॉलम, सहावा कॉलम असं लिहायचं आहे. कर्ली ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे, कॉमा लिहायचं आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू 0 द्यायची आहे आणि कंस बंद करायचं आहे, एंटर करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक करून याला ड्रॅग करायचं आहे, ओढायचं आहे समोर असं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला रेकॉर्ड बघायचा यावर क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिक हा रेकॉर्ड बदल आपल्याला दिसेल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.